बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातली आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून आता भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच दिसतेय। मुंबई महापालिका निवडणुकीकरता भाजपचं मिशन 150 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन 100 पाहायला मिळतंय। मिशन 150 साठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। गेली अनेक वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या पालिकेला सुरुंग लावण्याकरता आता भाजप जास्त जागा लढवणार असल्याची बातमी आहे। तर मिशन 100 करता एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंचे माजी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुद्धा होताना दिसतोय। जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी आता सुरू झालेली आहे। महायुतीत शिवसेना 227 पैकी किमान 100 जागांवर दावा ठोकणार आहे। सूत्रांची माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता सगळेच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसतायत। बैठकांवर बैठका सुद्धा होत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यास आता सुरुवात झालेली आहे। भाजप आणि शिवसेना यांच्या जागावरून आता जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चेतन, माझा आवाज पोहोचतोय? चेतनशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। शिवसेना या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी फोडण्याचा सध्या प्लॅन आखताना दिसते, मेगा प्लॅन आखताना दिसते। कारण अर्थातच निवडणूक मोडमध्ये शिवसेना सध्या गेलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि गेले अनेक वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका आणि या महापालिकेला आता सुरुंग लावण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणीला चांगलाच वेग आलेला आहे। यामध्ये आता जवळपास 227 पैकी 100 जागांवर शिवसेना, शिंदेंची शिवसेना दावा करणार असल्याची बातमी समोर येते। अधिक माहिती करता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, जागा वाटपासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष आता मोर्चे बांधणीला लागलेले आहेत। मॅरेथॉन बैठका होत आहेत, पण भाजप आणि विशेषतः शिंदेंची शिवसेना जागा वाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच होताना दिसेल। निश्चितच आणि या संदर्भात आता आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिवसेनेच्या सर्व आजी माजी नगरसेवकांची नुकतीच एक बैठक घेतलेली होती 2 दिवसांपूर्वी। आणि या बैठकीत तशा सूचना दिल्या होत्या की कितीही काही झालं तरीही महायुतीमधील आपल्या मित्र पक्षांवरती कुठलीही टोकाची टीका करू नये। आणि त्याचं कारण आता ते समोर येत आहे, कारण एकंदरीत जागा वाटपावरून कुठेतरी आता शिवसेना आणि भाजपमध्ये रस्ते होण्याची दाट शक्यता आहे। कारण सध्या शिवसेनेने मुंबईमध्ये 100 नगरसेवक निवडून आणण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, तर भाजपही एकीकडे 150 नगरसेवक निवडून आणण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आता पुढे मार्गक्रमण करताना पाहायला मिळतं। त्यामुळे जर जागांची एकूण संख्या पाहिली मुंबई महानगरपालिकेत तर निश्चितच 150 आणि 100 जागा दोन्ही पक्षांना एकाच वेळी मिळणं कठीण आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र मुंबईत लढतायत की एकत्र लढताना त्यांच्यामध्ये रस्सीखेच होते हे पाहणं महत्वाचं असेल। लागली अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।